आणि थेट जाऊयात महाकुंभ मेळ्यामध्ये। आज अमित शहा तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचं हे पवित्र स्नान कुंभ मेळ्यामध्ये सुरू आहे। टीम से क्या करना सर, थोड़ा सा सर कहानी पलट गई भाई। तर ही दृश्य आपण बघतोय महाकुंभ मेळ्यामधली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रयागराजमधल्या या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या महाकुंभ मेळ्यामध्ये पवित्र स्नानाचा ते यामध्ये सहभागी होताना आपण पाहतोय। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं। त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि विशेष म्हणजे अनेक देशभरातले सगळे मोठे साधू संत महंत उपस्थित आहेत। यामध्ये इथे असलेल्या आखाडा परिषदेचे अध्यक्ष दिसत आहेत। त्यासोबत कुंभ आयोजनातील सगळे महत्वाचे साधू संत तिथे उपस्थित आहेत। योगी आदित्यनाथ स्वतः त्यांच्या सोबत उपस्थित आहेत असं दिसतंय। आता योगी आदित्यनाथ हे स्वतः अमित शहा यांच्यावरती पाणी टाकून त्यांना स्नानासाठी सहाय्य करताना दिसत आहेत आणि सगळेजण आता जयघोष करून इथून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे थेट आखाडा परिषदेच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या साधू संतांना भेटणार आहेत। विशेष म्हणजे यात रामदेव बाबांचा देखील समावेश आहे की जे अमित शहांसोबत स्नान करतायत। त्यासोबत यामध्ये गोविंद देवगिरी महाराजही असणार होते। त्यानंतर मग रामदेव बाबा असतील, आखाडा परिषदेचे सगळे साधू असतील आणि त्यासोबत तिथले महामंडलेश्वर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः या संपूर्ण आयोजनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत असणार आहेत। आता यानंतर ते थेट हनुमान मंदिरात, लेटे हनुमान मंदिरामध्ये जाऊन तिथे निद्रिस्त अवस्थेतील हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मग त्या ठिकाणाहून ते थेट आखाडा परिषदेमध्ये जाऊन आखाडा परिषदेतील साधू संतांसोबत आज दुपारचं जेवण करणार आहेत समजतंय। त्यामुळे जवळपास 5 तास अमित शहा हे स्वतः या संपूर्ण प्रयागराज मधील महाकुंभामध्ये असणार आहेत आणि आता आपण पाहतोय ती दृश्य की ज्या ठिकाणी जो त्रिवेणी घाट आहे जो खास तयार करण्यात आलेला आहे विशेष अतिथींसाठी, त्या घाटावर आता अमित शहा हे स्वतः स्नान करत आहेत। जी धारणा आहे त्यानुसार समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कुंभातून काही अमृताचे थेंब वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते आणि त्यापैकी एक त्रिवेणी संगमावर पडला होता आणि त्याचं तिथे स्नान केलं जातं आणि त्यानुसार आता हे जी त्यांची परंपरागत आतापर्यंतची पद्धत आहे स्नानाची, त्यानुसार आता हे स्नान केलं जाते आणि त्या समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत तिथे पडलं त्या नदीत स्नान करून एक प्रकारे त्या अमृताचा आस्वाद घेण्याची ही परंपरा आहे आणि ते आता अमित शहा करतायत असं आपल्याला दिसतंय आणि त्यांच्यासोबत ते सर्व तिथले प्रमुख साधू महंत सध्या उपस्थित आहेत। आजच महाकुंभामध्ये धर्मसंसदही होते, त्यामुळे धर्मसंसदेच्या पार्श्वभूमीवरही कोणकोणते विषय धर्मसंसदेत यावेत, कोणकोणत्या विषयांवर चर्चा होईल, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विषयातील भूमिका काय असणार आहे, कारण वक्फच्या कायद्यासंदर्भात काही भूमिका धर्मसंसद घेईल असं दिसतंय। त्यासोबत 1993च्या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट संदर्भात काही भूमिका धर्मसंसद घेणार आहे। काशी मथुरा या बाबतीत धर्मसंसदेची भूमिका काय असेल, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची भूमिका काय आहे आणि केंद्र सरकारसोबत सर्व साधू संत महंतांचा समन्वय कसा करता येईल याविषयी देखील चर्चा अमित शहा करू शकतात आणि म्हणून त्यांचं दुपारचं जेवण
हे आखाडा परिषदेच्या अखिल भारतीय आखाडा परिषद जी सर्व आखाड्यांचा एक समन्वय करणारी एक प्रकारची शिखर संस्था आहे, त्यांच्या सोबत आयोजित करण्यात आलेले आहे. अगदी सोमेश, आपण असं म्हणू शकतो का की आजचा हा जो अमित शहा यांचा एकूणच जो दौरा आहे, म्हणजे आताचं हे पवित्र स्नान असेल आणि पुढे यानंतर आखाडा परिषदेमध्ये जाऊन ते वेगवेगळ्या जे धर्मगुरू आहेत किंवा जे महंत आहेत त्या सगळ्यांना ते जे भेटतील, एकंदरीतच आजचा दौरा हा आपण दुहेरी महत्वाचा म्हणू शकतो. कारण याला ऐतिहासिक असं एकीकडे महत्व आहे, दुसरीकडे राजकीय दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा याला महत्व आहे. नक्कीच, कारण राम जन्मभूमीचं आंदोलन आणि राम मंदिर निर्माण याविषयी अनेकांना माहिती आहे, परंतु 1989 साली त्याविषयीचा ठराव सुद्धा प्रयागराज येथील धर्मसंसदेत करण्यात आला होता. बहुना त्यापूर्वी 1984च्या धर्म परिषदेमध्ये जे ठराव झाले आणि पुढे ते मुद्दे देशाच्या राजकारणाच्या मुख्य पटलावर आले असं आपल्याला एकंदरीत इतिहासात पाहायला मिळतं. विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या काळात काही धर्मसंसदा झाल्या आणि त्या धर्मसंसदेत 2 धर्मसंसदा झाल्या. त्यापैकी 2001च्या धर्मसंसदेमध्ये जो स्वदेशीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, त्या मुद्द्यावर पुढे आंदोलन झालं आणि अटल बिहारी वाजपेयींचं सरकार जाण्याला किंवा त्यांच्या FDIच्या भूमिकेला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला विरोध करणारा विषय हा धर्मसंसदेत येऊन गेला होता. किंबहुना 2003 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना राम जन्मभूमी विषयीचा अल्टिमेटम हा देखील धर्मसंसदेतून देण्यात आला होता. त्यामुळे धर्मसंसदेचा एकूण परिणाम हा पुढे भविष्यातील राजकारणावर होतो असं आतापर्यंतच्या इतिहासात दिसलंय. आणि त्यामुळे आताच्या या संपूर्ण प्रयागराजमधील महाकुंभाला मिळालेलं ट्रॅक्शन, तिथे होत असलेली गर्दी, देशभरातील सर्व पर्यटकांचं, हिंदू धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांचं तिथे असलेलं लक्ष आणि हे पाहता त्या पार्श्वभूमीवर होणारी धर्मसंसद, तर तिथे जे वेगवेगळे विषय येतील तिथे निश्चितच केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून एक प्रकारे समन्वयाची भूमिका ही अमित शहांना बजवावी लागणार आहे. अनेक विषयांवर, ज्या विषयांवर धर्मसंसद काही ठराव करू इच्छिते किंवा साधू संत महंत काही निर्णय करू इच्छितात, तर त्या विषयांच्या अनुषंगाने केंद्र सरकारची भूमिका देखील त्यांना सांगण्याची, सामंजस्याने ही एक योग्य संधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आहे. आणि जे शिष्टाई करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या सरकारच्या वतीने अमित शहा हे आतापर्यंत अनेकदा त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. त्यामुळे ते या आताच्या संसदेतही, म्हणजे कुंभमेळ्यातही ते करतील अशी चिन्ह दिसत आहेत. हो सोमेश, आपण बघतोय अमित शहा यांच्यासोबत योगी आदित्यनाथ असतील, रामदेव बाबा असतील, हे सगळेच यामध्ये सहभागी झालेले आहेत. धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.